नाशिक राडा तापला, भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करा अन्यथा आंदोलनाचा ठाकरेंचा शिवसेनेचा इशारा। संग्राम थोपटेंवर सरकारची मेहर नजर, अडचणीत असलेल्या राजगड कारखान्याला मिळाली कर्ज हमी। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, सतेज पाटलांची अजित पवारांकडे मागणी। भारतावर काही तासात 50% टॅरिफ लावणार अमेरिका, अधिकृत नोटिफिकेशन जारी, शेअर बाजार कोसळला। सावंतवाडी सलईवाड्यात श्रींचं आगमन, लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वातंत्र्यपूर्व काळापासून परंपरा। भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव, संजय सावकारेंवर खळबळजनक आरोप, नरेंद्र भोंडेकर। गेवराईत लक्ष्मण हाके, विजयसिंह पंडित समर्थकांमध्ये राडा, 14 जणांवर गुन्हा दाखल। नाशिकचे नामवंत साहित्यिक व समीक्षक डॉक्टर नितीन भरत वाघ यांचं पणजीत हृदयविकाराने निधन। अहिल्यानगर शाळा मोडकळीस, पोषण आहाराला कीड, वीज पंप चोरांनीही उचंबळ। विकसित महाराष्ट्राच्या संकल्पचित्रात जनसामान्यांचा सहभाग असावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। लातूर औसा लांबजणा मार्गावर अपघात, 3 तरुणांचा मृत्यू, सरवडीवर शोककळा। कोल्हापुरात पावसाने घेतली उसंत, पंचगंगेची पातळी घसरली, 12 बंधारे मोकळे। कॅनरा बँकेला 117 कोटींचा फटका, अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलवर धडक। इंदापुरातील 17,000 बोगस मतदारांचा दावा तथ्यहीन, तहसीलदार बनसोडे यांचं स्पष्टीकरण। लखनौत सपा आमदाराच्या कारला अपघात, गाडीचं स्टेअरिंग अचानक तुटल्याने प्रकार घडलाय। पुणे बंड गार्डन परिसरातील टीव्हीएस शोरूमला भीषण आग, 60 दुचाकी जळून खाक। ठाण्यातील कोपरी सारे प्रकल्पात भाडेकरूंचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरू। मुंबई बाजार समितीत बाप्पांच्या स्वागतासाठी 625 टन फळांची आवक, डाळिंबाला सर्वाधिक पसंती। मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला दर वाढले, पापडी वालवडला अधिक भाव।